त्याच्यामुळे मी एवढे शिकू नाही शकत आणि आपला जे पोर्ट्रेट कडे जास्त आपल्याला इम्पॉर्टन्स द्यायचे आहे हे बेसिक तुम्ही घरी पण करू शकता. बॉर्डरचे ही बॉर्डर शिकवली होती, ह्याच बॉर्डरला अनुसरून बाकीच्या सगळ्या बॉर्डर्स असतात. यातले पण तुम्ही फोटो काढा. जर एखादी बॉर्डर नाही समजली तर तुम्ही ग्रुपला मेसेज टाका, मी व्हिडिओ काढताना व्हिडिओ काढून तुम्हाला सेंड करेल. पण मी माझ्या टाइम अनुसार सेंड करेल, म्हणजे करेल 100% करेल, पण टाइम काढून. एकदम प्रेम आहे पल्लवी मॅडम, त्यांना रिक्वेस्ट करायची. फुलांचे प्रकार, फुलं तर जमतच असतील बऱ्यापैकी, पण काही फुलं आहेत जे लोटस वगैरे जे आहेत ते पण तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मी त्याच्यावर काढून टाकत. त्याला कटवर्क म्हणतात. त्यानंतर स्टार्टअप पिकॉकचे, आज आपण पिकॉक शिकणार आहोत आणि एखादं स्टार्टअप मी तुम्हाला काढून दाखवणार. बसा तुम्ही इकडं, नाही बसा बसा. ठीक आहे. हत्ती पण मी आज शिकवणार आहे. हत्तीचा पण एखादं स्टार्टअप आज मी जास्त शिकवणार आहे, त्याच्यामुळे आज तुम्ही बघायचं जास्त आहे, काढायचं थोडं कमी आहे, म्हणजे कारण लगेच तुम्हाला सगळं जमल अशातला भाग नाहीये. कारण जमणार नाही अशातला पण नाहीये आणि परफेक्ट जमन असं पण नाहीये, पण तुम्ही 100% लक्ष द्यायचंय आज. तसं मी सगळं स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे तुम्हाला. आज जे होतील त्याचे फोटो व्हिडिओ टाकू, तुम्ही घरी त्याची प्रॅक्टिस करा आणि उद्या येताना काम करून या. म्हणजे ऍटलीस्ट ते तुम्हाला कुठं अडचण आली लास्टला तुम्हाला कोणाला फोटो काढायचे असेल तर पाहिजे फोटो काढा आणि ग्रुपवर टाकणार फोटो सगळ्यांना अवेलेबल. कोण बनवलं सगळ्यांना? कोण बनवले का सगळ्यांनी? अरे वा, हुशार झाले तुम्ही सगळे. मला वाटलं का बाबा आणता का नाही, जमता का नाही. ठीक आहे, चला कोण बनवून घ्या पटकन. ऑनलाईनला कोण नाही, ऑनलाईनला कोण नाही ना. मॅडम चला. इतकं मला वाटतं जे आपण ऍड टाकली ना, तर त्या बोलल्या आम्हाला तुम्हाला बोलवायचं. तर मी पूर्ण बोलले ना, हिंदीत बोलत होते. ती म्हटली की मला मी माझी फ्री झाली की कॉल करते. फक्त एवढं सांगितलं तुम्ही कॉल करा म्हणून. परत हिंदीतून बोलत होते, कुठे काय केलं नाही. पोर्ट्रेटसाठी का? माहिती कशासाठी? असतील ना त्यांचे. आधी त्यांना विचारायचं किती रुपये, किती रुपये काय त्यांना किती वेळ आपण हवा होतो. राईड बुक करतानाच एकतर ती बुलढाण्यावरून बुक झालेली, तिकडून म्हणजे फॅन होते ते माझे मेहंदीचे, तर त्यांनी इकडे श्रीरामपुरात कमेंट जे बळजबरी बाई घे 2000 रुपये बुक कर दीदी प्लीज कर, म्हणजे खूप फॅन आहे तर घे. इकडे येणार यांचे इकडे कोणी रिलेटिव्ह आहे.
मी घेतानाच म्हंटल तुम्हाला यावं लागेल आणि टाइम माझ्यानुसार ऍडजस्ट करा काय असेल ते. आणि मग आता किती घालताय त्या दिवशी लग्न होतं का? रोज सगळ्यांना जमायला लागले कोण दिवस ह्यांचं नाव काय आहे या दीदींचं? उत्कर्षा ना? नाही उत्कर्षाच ना? कोण बनवलाय का तुम्ही पेस्ट? पेस्ट नव्हती का पण कोण आता बनवलं. जमलाय छान. हे थोडं अंगठ्याच्या साईजचं झालं पाहिजे, थोडं मोठं झालं बनवा परत मी एक कोण बनवून देते तुम्हाला. बाकी सगळ्यांनी ज्याचे त्याचे कोण वापरायचे. कोणाची पेस्ट जर म्हणजे नसेलच झाली व्यवस्थित चालत नसेल तर त्यांना देऊ शकते मी कोण. एकच लागणार आहे. बॅक साइडनी पॅक करायचं बघून घ्या. बघू कसं पॅक केलंय. मला वेगळं होतं. अरे वा. कोण हे बघा मेहंदी भरली. मेहंदी कशी भरायची ते तर दाखवलं होतं मी तुम्हाला. फर्स्ट फोल्ड, त्यानंतर सेकंड, त्यानंतर थर्ड. किती घ्यायचं? जोपर्यंत टाईट होत नाही ना तोपर्यंत फोल्ड घ्यायचे. 3 फोल्ड मध्ये होऊन जाईल. आणि इकडून आणि इकडून समजलं असं. त्यानंतर फक्त हे थोडा टेप मोठा घ्यायचा, बॅक साइडनी अर्धा आणि फ्रंट साइडनी अर्धा. बस एकच स्टेप लावायचा. एका टेप मध्ये प्रॉपर कोण तुमचा पॅक होतो. सर एवढं कोण उत्कर्ष तुम्हाला नाही बनवून आणलं. प्रॅक्टिस. ठीक आहे. मी काय म्हणते तुम्ही बघा इकडे नंतर फोन वगैरे बनवा. व्हिडिओ काढतो 100% नाही करायचं. जेव्हा काढताल तेव्हा जेव्हा मी सांगणार त्याच्यातून घ्यायला लागेल. नाही आहे कोणतं चालू होतो हे सकाळी. झालंय का तुमचं?
करू सुरुवात. कट. मोर घ्यायचा पहिले. स्टेप 1. हा शेप कसा जातोय समजतंय का तुम्हाला? हे बघा, पहिले मी काढते आणि त्यानंतर तुम्हाला एक एक समजून सांगते. याची असंख्य वेळा ती प्रॅक्टिस करा तुम्ही कागदावर, तेव्हा मग तुम्हाला ते शेप पाठवते. आता स्टार्टिंगला काय करायचं, हा शेप तुम्हाला लगेच जमणार नाही, तर हे स्टेप बाय स्टेप. आधी आहे ना आपण एकदम लाईट ड्रॉ करायचा एक सर्कल. सर्कल तर तुम्हाला सगळ्यांना जमल. बरोबर. ठीक आहे, इथून स्टार्ट करायचं. इथून आता हे पण जर नसेल जमणार तर सर्कल मधून बरोबर मिडल लाईन टाकायची, सरळ घ्यायची. त्यानंतर बरोबर थोडं खालून परत थोडं वर. चला, प्रॉपर शेप. आता ह्याच्या मिडल लाईन घेतली आपण, बरोबर ही वरती घ्यायची. बरोबर इथं त्याचं तोंड तयार झालं पाहिजे. आता ते कसं काढणार, अंडाकृती काढायचं पहिले. अंडा किंवा काय म्हणता येईल सर या शेपला? तुला ड्रॉप, वॉटर ड्रॉप असतो. ठीक आहे, अंगात लाईट लाईट मी ड्रॉ करत न्यायचं खाली. पहिले लाईट लाईट कोण चालून बघायचं का बाबा आपला शेप क्लिअर येतोय का, त्यानंतर आपण त्याच्यावर डार्क गिरवू शकतो. गुरुवारी 11 वाजता आपल्या इथं कार्यक्रम भरतात. तुमचे जे सर्टिफिकेट जे सगळ्यांचे द्यायचे, प्रांताधिकारी येणार आहेत आपल्या इथं, ते सगळे त्यांच्या हस्ते तुम्हाला दिले जाणार. गुरुवारी वर्कशॉप असेल त्याच्यानंतर, कार्यक्रमानंतर. पण मग 11 वाजता तुम्ही नेहमीच वेळेत सगळे या गुरुवारी. 23 तारखेला. आणि जे ग्रेड परीक्षेत मुलं आलेत ए ग्रेडने, त्यांचा सत्कार पण ठेवला त्याच्यावर. एक भरून दाखवते मी, फिल करून. आता हे पिकॉक मध्ये कधी पण भरताना आहे ना, जे ऑर्डर्स घेतात त्यांच्यासाठी खास, तर कधी पण पिकॉक मध्ये फिल करताना जे मधला पोटाचा भाग असतो ना, त्यामध्ये लाईट करायचं. म्हणजे कोणतं काम करताना लाईट मध्ये करायचं. ठीक आहे, त्यामध्ये मिनिमम 3-4 प्रकारच्याच डिझाईन येऊ शकता. एक तर तुम्ही स्कॅलप काढू शकता, थोडा मोठे 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 काढू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि त्यामध्ये लाईट शेडिंग किंवा फक्त एक डॉट, अशा प्रकारे आपण डिझाईन करू शकतो.
ही जी लाईन मी काढलेली आहे स्टार्टिंगला, तर ती आपल्याला डार्क करायची आहे नंतर. का बरं इथे लाईट करायचं, कारण बाकी जो पिकॉक असतो तो सगळा डार्क असतो, म्हणजे त्याचा पिसारा वगैरे हे सगळं डार्क काढलेलं असतं, त्याच्यामुळं हे जे काम आहे हे पूर्ण लाईट करायचं असतं. छान झालं ना. मला वाटतं मधुबनी आर्ट मध्ये मोडतं वाटतं, बरोबर ना? मधुबनी आर्ट माहिती आहे तुम्हाला? त्यातला तो पॅटर्न ऍक्च्युली. तर मी मोराचे काही प्रकार दाखवते, म्हणजे आता हा ह्या साईडला तोंड करून आहे, इकडे तोंड करून, खाली मान घालून बसलेला, आणि पिकॉकचा 3D डोळा. मध्ये व्हाईट व्हाईट थोडं थोडं स्पेस Highlight साठी ठेवायचा आणि त्यानंतर एक डॉट द्यायचा. एवढा सिंपल असतो 3D डोळा. एका पिकॉक मध्ये मी तुम्हाला काढून दाखवतो. आता या साईडने तोंड करू. हा शेप बरोबर तसाच राहणार. ठीक आहे. दिसतंय? पिसारा ह्याचं जे बसणं म्हणजे हा आहे ना, बसलेला आहे. ठीक आहे. मेहल मध्ये असतो ना, स्टार्टअप मध्ये तुम्हाला कळेल, म्हणजे हा ह्यामध्ये फरक आहे, ह्यामध्ये फरक आहे. दिसतंय ना व्यवस्थित? थोडं खाली गेलं. झोपलेला आहे का? नाही. समजलं? अशा प्रकारे असतात. हा असा काढला तर ह्याचा पिसारा वरी. झूम आउट कर. ठीक आहे. हा असा येईल तर ह्याचा पिसारा यामध्ये येईल, यामध्ये असा खाली जाईल. समजतंय? आणि ह्याचा पिसारा तुम्ही खालून पण काढू शकता, तुम्ही वरतून पण काढू शकता, कसा पण काढू शकता. ठीक आहे. आता एक प्रॉपर, हे तर 3 स्टेप कळाल्या पिकॉकच्या. तर प्रॉपर एक स्टार्टअप काढून दाखवतो. कधी पण स्टार्टअपची प्रॅक्टिस करताना आहे ना, पेज पूर्ण हाफ पेज घ्यायचं, हाफ पेज प्रॅक्टिस करायची.
पूर्ण जेव्हा स्टार्टरची प्रॅक्टिस करणार. का? कारण तुम्हाला वाटेल हे किती मोठं आहे, तर हे मोठं नसतं. हे जर तुमचा जर हात घेतला ना ब्राईडचा, तर पूर्ण हे एवढं बसतं. दाखवू करून बघू तुमचा हात. बसलं प्रॉपर इथपर्यंत मेहंदी असते प्रॉपर एवढं. म्हणजे जर तुम्ही इथे लाईन्स टाकायला जर प्रॅक्टिस केली ना, तुम्हाला पूर्ण इथून इथपर्यंत लाईन्स टाकता येईल. नाही तर तुम्हाला इथून एवढी टाकावं लागेल, मग इथून म्हणजे प्रॅक्टिस नाही राहणार. याने काय होतं, तुमची प्रॅक्टिस पण राहते. ठीक आहे. त्यानंतर स्टार्टअप सुरू करायच्या आधी 4 बोटाचं तुम्हाला अंतर घेऊन इथे लाईन काढावं लागते 4 बोटाच्या खाली. स्टार्टिंगला जसं सांगितलं मी, पहिले 4 लाईन्स कंपल्सरी असतात. ह्या 4 लाईन्स तुम्हाला ड्रॉ करावं लागतात. एवढी सलग लाईन मोठी नसेल जमत तर स्टॉप घेऊन काढू शकता. पण स्टॉप घेताना जर पुढची लाईन जॉईन करायची ना, ते कळायला नाही पाहिजे की तुम्ही जॉईन केली आहे. आता समजा हे बघा, माझी लाईन तुटली आहे, तर मी जॉईन करताना की समजत नाहीये की जॉईन केली आहे लाईन. त्यानंतर मिडल घ्यायचा बरोबर. आता आपल्याला एक मेहेल सारखं काढायचंय वरती, त्याच्यामध्ये बसलेला मोर काढायचा आहे. जे ट्रेंडिंग चालू आहे तेच घेते मी आधी. तर हे माझी प्रॅक्टिस झाली आहे, त्यामुळे मी बिना मेजरमेंटचं पण काढू शकते. पिकॉकची जास्त प्रॅक्टिस करायला लागेल, तेव्हा तुम्हाला या एवढ्या छोट्या ह्याच्यामध्ये तुम्हाला पिकॉक काढायला जमलं पाहिजे. तुम्ही असं सर्कल काढला तरी चालेल. जेव्हा छोटा असतो तेव्हा इकडे बाकी काहीच नाही केलं तरी चालेल, डायरेक्ट तुम्ही फील करू शकता. आणि आतमध्ये शेडिंग. तर ह्या मी लाईन्स दिल्या, पण जेव्हा काढतो ना आपण तेव्हा लक्षात ठेवायचं की बाबा इथे आपल्याला हे स्टार्टअप करायचं आहे, तर लाईन्स तुम्ही एकदम लाईट द्यायच्या, जेणेकरून ते हातावरती पुसता येतात, कागदावरती नाही येत.
पिसाऱ्याचे काढण्याचे भरपूर प्रकार आहेत. तर ते तुम्हाला ऑनलाईन किंवा मग माझ्या अकाउंटवरती तुम्ही जर मेहंद्या वगैरे बघितल्या माझ्या, तर पिकॉकचे तुम्हाला पिसारा भरल्याचे भरपूर प्रकार दिसेल. ह्याच्यामध्ये खूप असतात, म्हणजे असं पण काढू शकता किंवा डायरेक्ट आकार काढून त्यामध्ये फिलिंग पण करू शकतात. ह्याच्या साईडने सुद्धा तुम्ही पिकॉक काढू शकता. असं त्याचा पिसारा जाऊ शकतो. सेम या साईडने पण तसंच. ह्याच्यामध्ये लाईट शेडिंग करून काय करायचं, फिल करून द्यायचं. ठीक आहे. बॉर्डर केली की समजतंय ना सगळ्यांना? काय झालं? यामध्ये शेडिंग हे वरचं भरताना आहे ना, मेजरमेंटनीच करायचं. तुम्ही जर अंदाजे करताल तर ते चुकतं आणि मग ते छान नाही दिसत. एकदम हळूच असं तुम्हाला प्रॉपर त्यात 2 लाईन्स काढलेल्या असतात डिस्टन्स ठेवून.
व्यवस्थित फील करायचं. इथे कधी मोर काढतो ना आपण, तेव्हा कधी त्या मोर मध्ये जास्त बारीक काम नाही करायचं, कारण हा जो पोर्शन असतो ना स्टार्टअप जिथं आपण काढतो ना, तर वरती मेहंदी रंगत नसते, त्यामुळे तिथं तुम्ही किती जाड काम करणार, बारीक आणि जाडचं कॉम्बिनेशन ठेवायचं. म्हणजे किती जाड आहे याचा अर्थ जाड काम नाही करायचं, याचा अर्थ कट वर्क करायचं. कट वर्क कोणतं, जे ह्या प्रकारचे वर्क आहे किंवा मग लोटसच्या ज्या कटवर्कच्या डिझाईन आहे, ह्या प्रकारच्या डिझाईन्स तुम्ही स्टार्टअपसाठी यूज करू शकता. हत्ती काढलं तर हत्तीच्या साईडने तुम्ही कटवर्क करू शकता, जाड फिलिंग करायची. म्हणजे ह्या साईडला जे वरती जे डिझाईन करणार ना, ते बॅक साईडला पण फ्रंट साईडला पण तिथे बारीक काम करायचं नाहीये. तिथे काय करायचंय, तिथे जाड काम करायचं. ठीक आहे. आणि आहे ना, स्किन टोन वाईज पण आपल्याला पॉइंट चेंज करावा लागतो. ज्याची जास्त डार्क स्किन टोन असतो, तर त्यामध्ये कसं होतं, त्याचं स्किन टोन आणि मेहंदीचा कलर सेम असतो, त्यामुळे त्याच्यावरती मेहंदी काढली ना तर लवकर दिसून येत नाही. ठीक आहे. त्यामुळे तिथे थोडासा पॉइंट जाड यूज करायचा, कारण रंगली पण पाहिजे. म्हणजे रंगती मेहंदी पण जेव्हा म्हणजे गोऱ्या हातावरती लवकर दिसून येते, तशी थोडं काळा हात असेल तर लवकर दिसून येत नाही. त्याच्यामुळे थोडा पॉइंट जाड जाड ठेवायचा वरती काढताना. खाली काही नाही, खाली सगळ्यांची रंगते आणि इथे सगळ्यांचा पाम गोराच असतो. एका स्टार्टअप मध्ये मी 3 मोर काढले. शेडिंग म्हणजे मी फक्त कोन थोडासा प्रेस करते आणि गोल गोल फिरवते, बाकी काहीच नाही करत. ठीक आहे.
ठीक आहे. हे सगळं डार्क केलंय त्याच्यामुळे हा पोर्शन व्हाईटच ठेवायचा. ठीक आहे. पिसारा तुम्ही असं एवढं काढू शकता. समजलं? त्यानंतर इथून तुम्ही लाईन घ्यायची, इथे पोर्शन टाकून इथून तुम्ही फिलिंग करू शकता. बाकी चेक्सची दोन्ही साईडनी केली, मध्ये स्कॅलप काढले, त्यानंतर मेहंदी पुढची स्टार्ट करू शकता. ठीक आहे. पिकॉक समजला? त्याचं डिटेलिंग नाही करायची पिसाऱ्या. नाही, आता हे सेम असेच येणार आहे. हे दाखवून परत वेस्ट होईल. करून दाखवू पूर्ण. करून दाखवा, फोटो काढून टाका. समजतं का आता मेहंदी म्हणजे काही काढायला? शंका असं विचारत जा बरं का. शंका येत नाही का? एकदम सगळे एक्सपर्ट असेल तर नाही येणार. फील करणं पण तुम्हाला जमलं पाहिजे. असं वाटणं नाही सोपं आहे, पण हे खूप फील करणं पण एक ह्यामध्ये पण फिनिशिंग मॅटर करते. तुम्ही कसं पण फील केलं तर ते चांगलं नाही दिसत. एकदा कोण प्रेस केलं ना, तेवढ्याच साईजनी तुम्हाला फील करायचं. आणि कोण मी गोल गोल नाही फिरवते बघा. फील करताना पूर्ण मटेरियल लावते मी. प्रॉपर म्हणजे जेव्हा पण कलर येईल ना, त्याचा एकसारखा कलर टोन येईल. नाही तर तुम्ही जेव्हा आहे ना असं 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 करून फील करता ना, शेडिंग सारखं फील करतात बघा खूप जण. तर त्याच्याने कसं होतं, बोटाला मेहंदी लावताना पण हाताने लावतात ना, कुठं डार्क रंगते, कुठं फेंट रंगते, कुठं रंगच येत नाही, एकदम लाईट कलर येतो.
समजलं? याच्या पुढे नॉर्मल डिझाईन करायचं. हे इथून तर पूर्ण लाईन्स टाकायची, ठीक आहे. इथून चौकोन केला किंवा मग नाही केला तरी चालेल. बाकी जी भरतीची डिझाईन असते ती तुम्ही टाकू शकता, स्कॅलप वगैरे. तर ते इथं घेत बसलो ते खूप टाइम जाईल. आपल्याला अजून हत्ती पण पाहिजे, हत्तीचं स्टार्टअप पण पाहिजे. आणि हत्तीचे प्रकार खूप आहे. जसं मोराचं इकडे बघताना तिकडे बघताना त्याच्या हत्तीचं सोंड वरती आहे, सोंड खाली आहे. ठीक आहे, समजलं? हो नाही बोला. नाही समजलं तर परत सांग. चला हत्ती पहा. हत्ती मग गणपती. हत्तीचा एक पाय तुम्ही मागे पण काढू शकता, पुढे पण काढू शकता, ठीक आहे. हा झाला सिंपल टाईप मध्ये. आता वर सोंड करताना, तर वर सोंड करताना पहिले सोंड काढून घ्यायची. झोप नाही येते ना? ठीक आहे, समजतंय? ह्याच्यामध्ये जी डिझाईन आहे ना ते मी तुम्हाला पेज वरती टाकून देईन, ठीक आहे. फक्त डोळा दाखवून देईन. बाकी फिलिंग तुम्ही कशी करू शकता हे मी तुम्हाला पेजवर टाकून देईन. त्यानंतर अजून कसं, तर ह्याच्यामध्ये तुम्ही
छत्री पण काढू शकता, समजा इथून त्याने धरली आहे. छोटी काढली आहे मी, जागा नाही म्हणून. अशी पण काढू शकता. तर हीच सोंड तुम्ही मागे पण फिरवू शकता. जशी तुम्हाला आता ही इथून आहे ना, इथून काढली नाही, इथून मागे घेतली असते. ठीक आहे, इथून बरोबर तशीच, म्हणजे ही थोडी पुढे काढली मी, तुम्ही मागे पण काढू शकता. स्टार्टअप दिले, दोन समोरासमोर होते. कळ लागली? बाकी सगळ्या स्टेपच्या आहेत त्या आपल्या नेहमीप्रमाणे. पाय मागे काढू शकता, पुढे काढू शकता. आता इकडचा जो आहे सेम एक्झॅक्ट असाच इकडे बघताना पण काढू शकता, किंवा त्याची सोंड वरती पण काढू शकता. तर कसं काढून दाखवू? सेम काढून दाखवू, किंवा एक तो तसा सांगते मी तुम्हाला लाईट मध्ये कसं काढायचं. समजा अशी सोंड आहे त्याची, अशी सोंड, जसं का तू हो मागे तू ढकलतोय त्याला, अशामध्ये तुम्ही काढू शकता. म्हणजे हा जो आहे तो तुम्ही इथे घेऊ शकता. आणि ॲज इट इज सेम सांगा बरं. हे सगळे मी हत्ती शिकवले, पण मी माझ्याकडून एक गोष्ट राहिली आहे काढायची. काय राहिला? आणि मोरामध्ये या दोन गोष्टी आहे ना, विसरायच्या नाही. माझ्याकडून काय होतं माहितीये का, प्रत्येक वेळेस ना मी विसरते. आणि ना माझा एक फ्रेंड आहे, तो माझी मेहंदी बघताना आहे ना, मोर वगैरे काढला ना, हत्ती वगैरे, दरवेळेस मेसेज करतो, पल्लवी पिसारा गायब येते, वरचा तुरा गायब आहे, शेपट गायब आहे, कुठे गेली? तर हे लक्षात ठेवायचं. तुला राग येऊ नये म्हणून सांगितलं नाही माहिती. बरं म्हणले होते काय माझी चुका काढा. ठीक आहे, तुरा पण काढून दाखव. तुरा तुरा फक्त मोरालाच असतो. मोर म्हणजे
दोन्हीला असतो का? असतोच ना तुला. नांडोरला पिसारा पण नसतो ना मग. मग आपण मोरच काढतोय ना. अशा प्रकारे काढू शकतो. फील कसं करायचं? फिल काय शेडिंग किंवा मग असं दिसतंय का? असं किंवा मग शेडिंग काही जास्त क्वचित लोक असतात ते विचारतात, मग बाकी कोणाला एवढा फरक नाही पडत आणि काही नाही. ते काढलं तर चांगलंच आहे, मी काढलं तरी पण मोर आपलं छान दिसतोच. ठीक आहे, हे हत्तीचं समजलं. वरती छत्री काढू शकतो, नाही तर कमळ पण काढू शकतो. हे बाकी सगळं ब्लॅक फिल करून द्यायचं. हे जे बाकीचं जे आहे ना, गणपती तर सगळ्यात सोपं, कारण तो गणपती असं आहे, लहानपणापासून आपण काढतो. चित्रकलेमध्ये काढ, कुठं काढ, गणपती रांगोळीमध्ये काढ, गणपती हातात बसलेलाच असतो, त्याच्यामुळे तो काढणं खूप सोपं आहे. गणपती सोपा असतो ना. हम्म. छोटी झाली मोठी झाली तर गणपती दिसणार. लहानपणी शिवाजी महाराज लय काढायचे. सुरुवातीला शिवाजी महाराजच काढले, सगळेच काढतात. मी गेल्या वर्षी माय गणेशा म्हणून चित्रकला स्पर्धा घेतली. गेल्या वर्षी त्याच्या एक वर्ष ऑनलाईन भारतभरातून कमी कमी 800 चित्र आले होते एकाच रेखा. 800 अबो 800. अवघड झाला असं ना नंबर काढणं. हा खूप अवघड. तेव्हा 25,000 ते बक्षीस दिले. आणि फीज वगैरे काय होती तर? नाही त्याला काय नॉर्मल 100 रुपये आपण एंट्री फी. बाकी फिलिंग मी ग्रुपवर टाकतो, गणपती टाकून देते. गणपती बाप्पा, माझी तर प्रत्येक ब्राईडची स्टार्टिंग गणपती पासून होते. गणपती काढला, ढोलपिपाणी काढली, गटबंधन काढलं, भरला आत. मोर वगैरे काढायचं, आरती काढायचं, ब्राईड काढायची एकदम सोपी. समोर बघून करा खाली कसं. त्याच्यावर तो काढत तो चिटकन देत. मी शिकलेलं.
गणपतीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं माहितीये का? त्याची सोंड आणि कान. बाकी गोष्टी तुमच्याकडून चुकल्या तरी चालेल. हम्म? गणपतीचे डोळे काढताना लक्ष द्या. मिडलला आपण त्याचे गंध जो आहे तो काढून घेऊ. पोचता टोट दिला ना तरी चालेल. आणि लाईन काढायची लायनरची. ठीक आहे. हात सेम आले पाहिजे. म्हणजे हा कसं हा असं असतो पण हे सेम. दागिने तुम्ही काढू शकता तुमच्या मनाने. भाव कमी झालं जास्त काढायचं. भाव वाढला की कमी काढायचं. असं. ढेरी मात्र छान काढायची. आता ते काय करता वाटलं एकदम गणपतीचा एकच पाय दिसतोय. ठीक आहे. बाकीचा तो आणि याला काय म्हणतात? जाणव ना. मंदिर मामा ते शाळेत असताना बघा, यम नाम का लडका था 8वीं में पढ़ता था. तर तसं म्हणून जरी काढलं ना, एकदम छोटासा काढायचं असतं. त्यामध्ये काय डिटेलिंग करायची गरज नाही. चार पाय कशी करून दाखवायचे, शेपूट दाखवायची आणि इथं काहीतरी पडलेलं.
समजलं? हाताचा हात सेपरेट काढून दाखवू का हा? स्ट्रेट लाईन पहिले करंगळी, त्याच्यावरूनच थोडासा मोठा बोट घ्यायचा, त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडासा मोठा, त्यानंतर छोटा आणि त्यानंतर अंगठ्याचा शेप. लाईट लाईट लाईन द्यायच्या फक्त. झालं. आतमधल्या साईडने असतं, चुकून असा काढू नका. चुकून होतं, एकदा मी महादेव काढले होते, 6 बोट काढले होते महादेवाला. हा सिक्वेन्स पण धरात ठेवायचा. मोठा बोट दिसायला पण ते काही काय करतात माहितीये का, खूप आर्टिस्ट आहे त्या पण, म्हणजे जे त्यांच्या ना पेज वरती लिहिलेलं असतं प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट, पण त्यांचं काम बघितलं तर प्रोफेशनल नसतं. पण ठीक आहे, ते पण कसे काढतात माहितीये का, गणपती. बोट सेम बोट झाल्या. काही जण हे पण काहीच नाही जमत तर सगळ्यात सोपा हात आणि रेषा लाईन द्यायची. म्हणजे हे पण तुम्ही काढू शकता, हे म्हणजे ह्याच्यात काही अडचण नाही, पण तुमची प्रोफेशनॅलिटी दिसत नाही त्याच्यात. तुम्हाला मी काही मुलींचे पेजेस पण दाखवत, जे आज प्रोफेशनल लेवलला काम करतायत पण प्रोफेशनल नाहीयेत. म्हणजे तुम्ही स्वतःला कमी समजू नका, यासाठी मी दाखवणार आहे की तुमच्याकडे त्यापेक्षा जास्त नॉलेज आहे, फक्त कमी कुठे पडताय का बाबा नाही आपल्याला येत नाही. अरे ज्यांना येत नाहीये ते पैसे कमवतायत. कॉन्फिडन्स आणि मार्केटिंग दोन्ही गोष्टी जमल्या पाहिजे. असे हत्ती एकदम कार्टून बेस्ट काढताय, मोराला कुठेच आकार नाही काहीच नाही, त्या मुली पण ब्रायडल मेहंद्यांच्या ऑर्डर घेतात आणि लोक त्यांना पे करतायत का, फक्त मार्केटिंग. जो दिखेगा वो बिकेगा. तुम्ही दाखवलंच नाही तर काही हे नाही. त्यामुळे म्हणजे आजकाल ना आर्टिस्ट, म्हणजे जे आता प्रोफेशनल आर्टिस्ट असतात, म्हणजे सर झालं आम्ही झालो तर आम्ही ना काम करत बसतोय, काढत बसतो, रोज काहीतरी काढतोय. आमच्याकडे एवढा वेळ नाही की आम्ही रोजचं दाखवू किंवा हे करू. म्हणजे खूप टाइम लावतो आम्ही एक चित्र कम्प्लीट करायला एकदम डिटेलिंग. तेच दुसरे आर्टिस्ट काय करतात, फक्त दिखावा करायचा, म्हणजे चांगले व्हिडिओ काढायचे, चांगलं छान आवरलंय, छान मस्त. आजकाल लेडीज ट्रेंड काय चालतं, जेवढे म्हणजे शॉर्ट ड्रेस घालता आणि जेवढे तुम्ही दिखावा करताल ना, तुमचं आर्ट नाही बघत. तुम्ही किती स्टुडंटला किती तुम्ही फिरायला नेताय, किती एन्जॉय करताय, तुम्ही क्लासेसमध्ये किती पार्टीज करताय, म्हणजे सर्टिफिकेट द्यायला किती डान्स करताय, ह्या सगळ्या गोष्टीकडे कल वाढलाय जास्त. म्हणजे आर्ट काय तुमचं हे नाही कोणी बघत आहे, ठीक आहे ना. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला नाही करायच्या त्या सगळ्या गोष्टी, आणि ह्या गोष्टी आपल्याला पुढे न्यायच्या. ठीक आहे, गणपती काळाला आता फेसेस. गणपती तुम्ही शिकवणार काही? राधाकृष्ण म्हणजे कसं मी काढलेली राधाकृष्ण. पोर्ट्रेटच्या दिशेने आपल्याला आता सगळ्यात मेन फेसेस. ज्या मेजरमेंट घेऊन आपण चेहरा शिकलो ना, तर त्याच्यात आता राधाकृष्ण किंवा शंकर पार्वती वगैरे कसे करायचे ते दाखवतो तुम्हाला. किंवा तुम्हाला ह्या प्रॅक्टिस उपयुक्त करेल. आता हे तर फ्री हँड झालं सगळं, आणि हे जमेल पण समजा नाही का, हे तर थोडं बारीक तिकडे झालं तर चालतं. पण आपण शिवपार्वती करतो किंवा हे रॅन्डम फेसेस करतो, तेव्हा आपले प्रॉपर मेजरमेंट द्यायला पाहिजे. नाक थोडं इकडे गेलं तरी ते दिसणार. त्यामुळे थोडी काळजी घेऊन आपल्याला करायचं. आता काय करणार? आता मी ना साइड फेस, 3/4 फेस मेजर स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे.
हे नाही चालू. एकदा करून बघू येतो का आवाज. सर ब्लर झालंय. हालचाल करत असेल. फर्स्ट स्टेप, फोरहेड. आता फोरहेड काढताना चुकी नाही करायची. जेव्हा स्केच मधला फोरहेड आणि मेहंदीमध्ये फोरहेड मध्ये अंतर असतो, तर फोरहेड काढताना हलकस गोल येईल. तुम्ही जास्त असं मोठं कपाळ काढू नका. साइड फेस मध्ये कपाळ असं जास्त पुढे आलेलं चांगलं दिसणार नाही. ठीक आहे, कोणाचंच कपाळ आपण जेव्हा साइड फेस मध्ये बघतो एकदम स्ट्रेट लाईन, मुलांचं जर बघितलं तर एकदम स्ट्रेट लाईन. ठीक आहे, मुलींचं थोडस गोल असतं. तर हे फर्स्ट स्टेप थोडस गोल, त्यानंतर सेकंड स्टेप नाक, स्ट्रेट लाईन सरळ जाणार. त्यानंतर थर्ड स्टेप, नॉर्मल कर्व शेप घेतलाय मी. ठीक आहे, हे असं करून नॉर्मल. हा एकदम इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तुम्ही तुमच्या फेसला हात लावून असं करून बघू शकता कुठे कुठे कर्व शेप आहे. आणि ते इतके इम्पॉर्टंट आहे ना, ते जर नाही दिले तर फेस चुकू शकतो. म्हणजे लगेच कळतंय की चांगला नाही दिसत. त्यानंतर फोर्थ, त्यानंतर आत जाऊन परत इथं कर्व शेप. लिप्स कसे आहे ह्या प्रकारे लिप्स काढले. त्यानंतर पाचवी स्टेप, आता लिप्स जे आपण असे येऊन हिची म्हणजे नॉर्मल इथे पण टर्न आलाय आणि लगेच समजतंय कुठे कुठे टर्न आहे. नसेल समजत तर एकदा फक्त असं करून बघा. इथे एक टर्न आलाय, त्यानंतर इथून परत स्ट्रेट, इथून आला, इथे एक टर्न आलाय. ठीक आहे, इथून घेऊन परत इथे आत जाऊन परत इथे बाहेर गेलाय. ठीक आहे, आता हे फेसेस काढताना मी काल सांगितलं होतं एका लाईनीत आलं पाहिजे. हे जे सगळं काढतो ना ते एका लाईनीत आलं पाहिजे. नाकात केलं, परत डोळे शिकवते. पहिले मेन लाईन काढायची लायनरची. ठीक आहे, त्यानंतर एक लाईन काढायची त्यावरती, त्यानंतर आयब्रोची लाईन. मध्ये एक सर्कल घ्यायचा, त्यामध्ये एक डॉट द्यायचा. त्यानंतर इथून थिक लाईन, इथून जाताना बारीक आणि थोडी वर. ही आय शॅडोची पापण्यांची लाईन. ठीक आहे, शेडिंग करताना यामध्ये एकदम नॉर्मल. आता काल ब्राईडचा तर फेस दाखवला होता मी, सगळ्यांना कळाला. आज जेंट्सचा फेस दाखवते. ठीक आहे, ग्रूमचा. ग्रूमच्या फेस मध्ये काय असतं माहिती, इथून स्ट्रेट लाईन, त्यानंतर इथून स्ट्रेट, चीन पण स्ट्रेट, ग्रॅमॅटिकल फेस असतो थोडा ग्रूमचा. त्यांचे आईज पण वेगळे असतात. आयब्रो कधी पण बघा, ग्रूमचे आयब्रो आहे ना स्ट्रेट असतात आणि लास्टला थोडासा कट असतो, थोडासा खाली स्ट्रेट असतात. डोळे पण काही माणसं लायनर वगैरे लावत नाही, त्यामुळं ते पण
इथे काढ इमान हे फेट्याचं, ठीक आहे. इथून स्ट्रेट लाईन, समजलं? समजलं ना वरदेव? ह्याची पण थोडी स्माइल काढायची आहे. चला ह्याची दाढी वगैरे काढू. आता ट्रेंड मध्ये कसं नवरदेव काढायचं, दाढी तर असतेच. तर ठीक आहे, मिशी घ्यायची अशी वरती, आजकाल कोणी ठेवत नाही म्हणजे थोडी, तर ही खाली. तर दाढी काढताना आहे ना स्ट्रेट लाईन काढून घ्यायची, डार्क थिन लाईन काढून घ्यायची, ठीक आहे. त्याच थिन लाईनला तर शेप तुमचा लक्षात ठेवायचा. दाढीचा शेप कसा असतो, इथून या शेप मध्ये असतो. घरी जाऊन पप्पाची लग्न झालेले, त्यांनी मिस्टराची दाढी बघायची कशी. दाढीचा अभ्यास करायचा सर. नाही तर आपल्या घरच्या सरांना दाढी ठेवायला. अशा प्रकारे तुम्ही ग्रूम काढू शकता. हे समजलं? थोडं झूम आउट करतो ना सर, का दिसतंय सगळं? अजून काढते ना या पेजवरच 3/4 साइजचं मेजरमेंट. फर्स्ट सेम, सेकंड हे बघा डोळ्यासाठी आतमध्ये जाऊन परत गाल थोडे बाहेर येतात. बरोबर मिडलला हनवटीचा भाग, त्यानंतर हे बरोबर आपलं कानापर्यंत गेलं पाहिजे, ठीक आहे. कानाच्या लास्ट, ब्राईडचं असं असतं. ग्रूमचं काढताना गाल थोडे आतमध्ये, इथं आल्यावर इथून थोडी स्ट्रेट लाईन, इथून आणि इथून, पेटा आईज मी जसं सांगितलं तसं स्ट्रेट, त्यानंतर नोजची ही लाईन, ही लाईन, ठीक आहे. लिप्स थोडे खाली, कारण लिप्स पण काढताना ग्रूमचे लिप्स कसे असतात, या अशा असतात, ठीक आहे. ब्राईडचे काढताना व्ही शेप आणि खालून पण थोडासा असा आकार असतो. ग्रूमचे काढताना खालून पण स्ट्रेट असतो, ठीक आहे. डोळे पण काढताना लायनर वगैरे नाही काढायचं. चुकून काढताना तर ते ब्राईडचे डोळे दिसतील. गालाची थोडीशी दाढी दिसणार. हे जसं मी तुम्हाला सांगितलं,
मिशीला जॉईन करून द्यायची. पहिले हळूहळू हळूहळू करायचा शेप, कारण एकदा काढला की मग विषय संपला. कागदावरती परत ठीक आहे, समजलं? असं काढलं ना, म्हणजे मोमेडियन मध्ये तर हे काढतच नाही, फेसेस काढत नाही. तर आपल्या मराठ्यांमध्ये काढतात. तर जर ग्रूमची काढते तर दाढी वगैरे काढली तर मोमेडियन दिसतो. त्यासाठी टिक्का कंपल्सरी विचारून लावायचं ब्राईडला की लावू का. नाही कोणी म्हणत नाही, कारण नवरदेवाला टिकली असते. त्याचा पण खूप फरक आहे. हम्म. राजस्थानी टाईप होतं. हम्म. तर इथून त्याच्या गळ्यातला हात. ठीक आहे, फुल ब्राईड घेऊ आज. अजून एक फुल ब्राईडचा मेजरमेंट. सर एकदम मेजरमेंट सांगता का फुल बॉडीचं? पूर्ण हा. मी काढून दाखवते आज. कोणता फुल का कशाला काढते यार? दुसरं काय दाखवणार? ते झालं की त्याच्यानंतर करतो ना. काय दाखवणार? काय राहिलं आता आपलं? मी करतो. 3 सगळं एका दिवशी नको सांग त्यांना. हाजीर नाव द्या. लोडी. बरं ठीक आहे, तुम्ही आता पिकॉक डोली पण काढतात का? डोली वगैरे आहे ना, तुम्हाला फेसेस वगैरे ते जास्त हेवी होईल, ते समजणार नाही तुम्हाला. आणि एका दिवसात नाही, पुढं अजून बरेच दिवस डोली बाकी आहे. मध्ये काही मला वाटतं अवघड आपण नाही. फोर्थ डे येणार. आम्हाला चार्जेस आहेत ना. मी करतो आता. आता एक अर्धा 15-20 मिनिटं द्यायचे ह्याच्यावरती थोडी बस प्रॅक्टिस. करा, तुम्हाला काही प्रॅक्टिस करायची असेल तर. काही म्हणजे काही नाही करायची, पिकॉकची करा हा आधी. पिक ऑफ करा. समोर ठेवून देतो. आता 15 मिनिटं काम करा. नाहीतर तुम्हाला झोप येईल. हा कंटिन्यू नाही, खरंच कंटिन्यू आपण बघत बसलो ना झोप येते, कारण हे बारीक काम आहे ना. इथं तरी चांगला आवाज आहे, माझा आवाज ऐकून तर तुझं ऐकून तर तुम्ही अजून आणखी बोलायला लागले. हा मग तुम्ही डाव्या हाताने करता. त्याला कोण नाही करायचं.